हाय हॅलो, दिस इज मी. जसं तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं की आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून तुळजापूरकडे निघालो होतो देवदर्शनासाठी. चहाच्या ब्रेक नंतर आम्ही तुळजापूरकडे निघालो. दर्शनाची वेळ संपायच्या आत मंदिरात पोहोचायचं होतं म्हणून आम्ही चांगल्याच वेगाने प्रवास करत होतो. तुळजापूरला पोहोचलो, पण आजीला चालण्याचा थोडा त्रास होत होता म्हणून अथर्वनं उचलून घेतलं आणि मंदिराकडे निघाला. पण नंतर आजी म्हणाली, तुम्ही सगळे दर्शन घेऊन या, मी इथंच थांबते. मग आम्ही तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंदिराकडे निघालो. मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. रात्रीचे 10:15 वाजले होते. अजूनही मंदिर उघडं होतं. आम्ही मंदिरात दर्शन रांगेत लागणार तेवढ्यातच आम्हाला सांगण्यात आलं की दर्शन रांग बंद झाली आहे, तुम्ही आता उद्या या. असं सांगत त्यांनी आम्हाला लाईनीमध्ये पण लागू दिलं नाही आणि देवीचं दर्शनही घेऊ देत नव्हते. खूप बायांनी खूप विनवण्या केल्या तरी सुद्धा काहीच झालं नाही. मंदिर चालू असताना सुद्धा रांगेत लागू देत नव्हते, दर्शन घेऊ देत नव्हते. यामुळे आता आमचं तुळजाभवानीचं दर्शन होतंय की नाही ह्यासाठी नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा आणि तुळजापूरमध्ये नेमकं काय झालं येणाऱ्या काही ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल.